नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, SD पब्लिकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत राज्यसेवा, कंबाईन, PSI, STI, ASO जुन्या प्रश्नपत्रिकेमधील काही प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर कोणत्या टॉपिक्सवरती प्रश्न विचारलेले आहेत त्यापैकी आजचा जो टॉपिक आहे तो आहे भाषा, लिपी व व्याकरण। या टॉपिक्सवरती परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आपण या ठिकाणी आज बघणार आहोत। चला तर मग आपण वळूयात आजच्या पहिल्या प्रश्नाकडे। तर मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते? तर हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2019 मध्ये विचारलेला आहे। तर प्रश्न आहे मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते? आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, वर्णमाला लिपी, देवनागरी लिपी, बाळबोध लिपी आणि आदर्श लिपी। यामध्ये आपल्याला पर्यायी उत्तरे दिलेली आहे। ऑप्शन क्रमांक 1 आहे फक्त अ आणि ब बरोबर, ऑप्शन क्रमांक 2 आहे फक्त ब आणि क बरोबर, ऑप्शन क्रमांक 3 आहे फक्त अ आणि ड बरोबर, ऑप्शन क्रमांक 4 आहे फक्त ड बरोबर। तर या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो फक्त ब आणि क बरोबर। तर मराठी भाषा लिपीस देवनागरी लिपी आणि बाळबोध लिपी या नावाने ओळखले जाते। हे झाले आपल्या प्रश्नाचे उत्तर। तर विद्यार्थी मित्रांनो, मी नेहमी सांगत असते की जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करणे खूप गरजेचे आहे आणि प्रश्न रिपीट होत असतात। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूयात काय आहे। तर दुसरा प्रश्न आहे देवनागरी लिपी लिहिण्याची बरोबर पद्धत ओळखा। तर हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो 2017 मध्ये PSI या पदासाठी विचारलेला आहे। तर आपल्याला ऑप्शन दिलेले आहे, देवनागरी लिपी ही उजवीकडून डावीकडे लिहितात। ऑप्शन क्रमांक 2 आहे देवनागरी लिपी अक्षरे मोडून लिहिली जाते। ऑप्शन क्रमांक 3 आहे देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते। ऑप्शन क्रमांक 4 आहे देवनागरी लिपी एकाखाली एक अशी लिहिली जाते। तर आपल्या या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाते। जसे की आपण लिहिताना सुरुवात करतो डावीकडनं, परंतु शेवट त्याचा उजवीकडे होतो। म्हणजेच काय, तर देवनागरी लिहिण्याची बरोबर पद्धत कशी आहे, तर डावीकडून उजवीकडे लिहिली जाते। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भाषाविषयक कौशल्याच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत? तर हा प्रश्न STI मुख्य परीक्षेमध्ये विचारलेला आहे 2017 मध्ये। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला। ऑप्शन क्रमांक 1 आहे 5, नंतर आहे 3, 4, 2। तर भाषाविषयक कौशल्याच्या साधारणपणे 5 पायऱ्या आहेत। हा प्रश्न STI मुख्य 2017 मध्ये विचारलेला आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मराठी भाषा लेखनासाठी रिकामी जागा लिपीचा वापर करतात। तर हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो 2017 मध्ये क्लर्क टायपिस्टला विचारलेला आहे। तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे देवनागरी लिपी। तर मराठी भाषा लेखनासाठी देवनागरी लिपीचा वापर केला जातो। या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेले आहे ब्रह्मी, सकळा, सुंदरा, परंतु आपल्या प्रश्नाचे उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो, देवनागरी लिपी। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहातून एक विशिष्ट अर्थ व्यक्त होतो त्याला रिकामी जागा असे म्हणतात। हा प्रश्न देखील 2017 मध्ये विचारलेला आहे क्लर्क टायपिस्ट या पदासाठी। तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेले आहे वर्ण, स्वर, शब्द, वाक्य। तर या ठिकाणी ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहातून एक विशिष्ट अर्थ व्यक्त होतो त्याला शब्द असे म्हणतात। जसे की अक्षरांच्या समूहाला काय म्हणतात, तर शब्द, आणि शब्दांच्या समूहातून काय तयार होते, तर एक वाक्य तयार होते। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मराठी भाषेसंदर्भातील पुढील कोणते वाक्य अयोग्य आहे? तर हा प्रश्न 2016 मध्ये STI मुख्य परीक्षेसाठी विचारलेला आहे आणि आपल्याला 4 वाक्य दिलेले आहेत। त्यावरील कोणते वाक्य हे अयोग्य आहे? तर 1 नंबरचे वाक्य आहे मराठी असे आमुची मायबोली असे प्रत्येक मराठी भाषिकाने अभिमानाने म्हटले पाहिजे।
आणि वाक्य 2 आहे मराठी महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे. त्यानंतरचे आहे हिंदी ही मराठी भाषेची जननी आहे. आणि 4 नंबरचे वाक्य आहे आज मराठी भाषेच्या लेखनासाठी देवनागरी लिपीचा वापर केला जातो. तर या ठिकाणी अयोग्य उदाहरण कुठले आहे विद्यार्थी मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक 3 हिंदी ही मराठी भाषेची जननी आहे हे विधान चुकीचं आहे. तर संस्कृत ही मराठी भाषेची जननी आहे हे या ठिकाणी बरोबर आहे. तर हा प्रश्न 2016 मध्ये झालेल्या STI मुख्य परीक्षेमध्ये विचारलेला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न आहे भाषा ही केवळ संवादाचेच माध्यम नाही तर साहित्याच्या संदर्भात ती आत्मविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. तर या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. हा प्रश्न तुम्ही बघू शकता 2000 मध्ये झालेल्या डिपार्टमेंटल PSI या परीक्षेमध्ये विचारलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला हे वाक्य दिलेले आहे भाषा ही केवळ संवादाचेच माध्यम नाही तर साहित्याच्या संदर्भात ती आत्मविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. तर या ठिकाणी हे संपूर्ण विधान बरोबर आहे. आपल्याला विचारलेले आहे संपूर्ण चूक, त्यानंतर पूर्वार्ध बरोबर आहे, त्यानंतर आहे उत्तरार्ध बरोबर आहे. तर हे सर्व विधान बरोबर आहे. तर त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत स्पष्ट करणारे वाक्य शोधा. तर हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघितला असेल 2017 मध्ये सुद्धा विचारलेला आहे. PSI तुम्ही इथे बघू शकता. देवनागरी लिपी लिहिण्याची बरोबर पद्धत ओळखा. हा PSI नोव्हेंबर मध्ये विचारलेला आहे 2017 मध्ये की देवनागरी लिपी लिहिण्याची बरोबर पद्धत ओळखा. तर देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. तर असेच प्रश्न विद्यार्थी मित्रांनो रिपीट होत असतात. या ठिकाणी सुद्धा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. 2016 मध्ये सुद्धा विचारलेला आहे आणि 2017 मध्ये सुद्धा विचारलेला आहे. तर असे प्रश्न आपण जेव्हा सोडवत असतो तेव्हा आपल्याला ते प्रश्न अगोदरच रिव्हिजन होत असतात की त्या प्रश्नाचे उत्तर काय असेल. तर या ठिकाणी या प्रश्नाचे आपण ऑप्शन न बघता उत्तर देऊ शकतो. देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. या प्रकारे आपण प्रत्येक प्रश्न सोडवू शकतो विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळेच आपण आपल्या SD पब्लिकेशन या चॅनलवरती सर्व प्रश्न सोडवणार आहोत. तर जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर SD पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व साईडमध्ये असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे चूक की बरोबर. हा प्रश्न असिस्टंट मुख्य 2015 मध्ये विचारलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला 3 वाक्य दिलेले आहेत. 3 वाक्यांपैकी कोणते वाक्य चूक आहे की बरोबर आहे ते आपल्याला सांगायचे आहे. तर पहिले वाक्य आहे आपण जी लिपी वापरतो तिला बाळबोध लिपीही म्हणतात. आणि दुसरे जे वाक्य आहे देवनागरी लिपी उभ्या आडव्या तिरप्या गोलसर अशा रेषांनी बनलेली असते. आणि वाक्य 3 आहे क देवनागरी लेखकाच्या उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. तर आपण हा प्रश्न आतापर्यंत 3 वेळास बघितला विद्यार्थी मित्रांनो की देवनागरी लेखकाच्या उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. हे विधान पुरेपूर चूक आहे आणि या ठिकाणी विधान अ आणि ब हेच बरोबर आहे. त्यामुळे पर्यायी उत्तर काय असणार आहे तर फक्त क चूक. तर हे आपल्या या प्रश्नाचे उत्तर होणार आहे. जर या ठिकाणी आपल्याला पर्यायामध्ये असे असते तर अ आणि ब बरोबर तर ते सुद्धा आपले उत्तर बरोबर असते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे खालील विधानातील योग्य उत्तरे शोधा. आपले भाषा शिक्षण विविध कौशल्यांवर सुरू असते. हा प्रश्न 2014 मध्ये असिस्टंटच्या मुख्य परीक्षेमध्ये विचारलेला आहे. तर प्रश्न काय आहे आपले भाषा शिक्षण विविध कौशल्यांवर सुरू असते म्हणजेच काय तर आपल्याला ऑप्शन दिलेले आहे ऐकणे, बोलणे, वाचणे, फिरणे. तर यातील आपल्याला योग्य उत्तर शोधायचे आहे विद्यार्थी मित्रांनो. तर यातले योग्य उत्तर आहे अ ब क म्हणजेच काय तर ऐकणे, बोलणे, वाचणे या आणि फिरणे हे भाषा शिक्षणाशी कौशल्यावर अवलंबून नाही. म्हणजे आपल्या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 अ ब क हे योग्य आहे. जर आपल्याला या ठिकाणी
जर अयोग्य विधान विचारले असते तर फक्त ड हे उत्तर असते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, पर्यायी उत्तरातून योग्य ते पर्यायी उत्तर शोधा. भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते कारण. आपल्याला या प्रश्नाचे उत्तर शोधायचे आहे. भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते कारण की भाषेच्या प्रवाहात वळणे नसतात. त्यानंतर आहे भाषेमध्ये बदल होत जातात. त्यानंतर पर्याय ऑप्शन क्रमांक 3 आहे, भाषेच्या व्याकरणात नियमांना मुरड घालावी लागत नाही. ऑप्शन क्रमांक 4 आहे, भाषेचा प्रवाह अखंड चालू नसतो. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे उत्तर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, भाषेमध्ये बदल होत जातात म्हणजेच तिला भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते म्हणजेच भाषे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, व्याकरण म्हणजे काय? हा प्रश्न 2013 मध्ये क्लर्क टायपिस्ट या पदासाठी विचारलेला आहे. आपण या व्हिडिओमध्ये असे बरेच काही प्रश्न बघणार आहोत की जे संयुक्त परीक्षेमध्ये 1993 किंवा डिपार्टमेंटल PSI, त्यानंतर लिपिक टंकलेखक, त्यानंतर संयुक्त परीक्षा, संयुक्त मुख्य परीक्षा, अशा या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रश्नांचा समावेश केलेला आहे. आपण एक एक करून सर्व प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला परीक्षेसाठी याचा नक्की फायदा होणार आहे. त्यासाठी तुम्ही SD पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, व्याकरण म्हणजे काय? तर हा प्रश्न 2013 मध्ये क्लर्क टायपिस्ट या पदासाठी विचारलेला आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी 4 ऑप्शन्स दिलेले आहे. व्याकरण म्हणजे काय? ऑप्शन क्रमांक 1 आहे, व्याकरणकारांनी लिहिलेली भाषा म्हणजेच व्याकरण. तर हे चुकीचं उदाहरण आहे. आपले प्रश्नाचे उत्तर म्हणजेच काय तर व्याकरण म्हणजे काय तर भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजेच व्याकरण होय. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, खानदेश भागात बोलली जाणारी बोली कोणती? तर खानदेश भागात बोलली जाणारी बोलीभाषा आहे ती आहे अहिराणी बोली आणि हा प्रश्न देखील 2013 मध्ये क्लर्क टायपिस्ट या पेपरमध्ये विचारलेला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले आहे? तर लिपीचा शोध लागल्याने आपल्याला लेखन शक्य झालेले आहे. तर लिपीचा शोध लागल्यामुळे आपण काय करतो? लिखाण करतो म्हणजेच काय तर लेखन शक्य झालेले आहे. हा प्रश्न देखील 2012 मध्ये विचारलेला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, गुमणे, हरवणे हा शब्द कोणत्या प्रादेशिक भाषेत वापरला जातो? तर गुमणे, हरवणे हा शब्द अहिराणी भाषेत वापरला जातो आणि आपण बघितले आहे की खानदेश भागात बोलली जाणारी बोली कोणती आहे? तर ती सुद्धा अहिराणी हीच आहे. तर त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, पुढील समूहात न जुळणारा शब्द शोधा. तर पुढील समूहात न जुळणारा शब्द शोधा. या ठिकाणी आपल्याला देवनागरी, मोडी, इडली, रोमन हे शब्द दिलेले आहे. यामध्ये आपल्याला हा प्रश्न डिपार्टमेंटल STI 2011 मध्ये विचारलेला आहे आणि या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थी मित्रांनो काय होणार आहे? तर इडली हे होणार आहे. हे शब्द समूहामध्ये न जुळणारा शब्द म्हणजेच काय तर इडली हा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया. आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते? तर विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते? तर ते मुख्य साधन आहे भाषा. तर विचार व्यक्त करण्याचे शास्त्र म्हणजेच काय तर भाषा होय. हा प्रश्न 2011 मध्ये क्लर्क टायपिस्ट या पेपरमध्ये विचारलेला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूयात, मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते? तर मराठी भाषेचे लेखन हे देवनागरी या लिपीत केले जाते. हा प्रश्न 2010 मध्ये कंबाईन परीक्षेमध्ये विचारलेला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, देवनागरी लिपी आदर्श लिपी मानण्याचे कारण सांगा. तर या ठिकाणी आपल्याला देवनागरी लिपी ही आदर्श लिपी आहे याचे कारण सांगायचे आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे, देवनागरी लिपीत उच्चारात येणारा प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने दाखविला जातो.
तर आपली ही वर्णमाला ही स्वतंत्र उच्चाराची आहे, हे आपण लक्षात ठेवायचे आहे. त्यामुळेच देवनागरी लिपी ही आदर्श लिपी मानली जाते. तर त्याचे कारण काय आहे, तर देवनागरी लिपीत उच्चारात येणारा प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने दर्शविला जातो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, आपल्या मनातले भाव अथवा विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तर भाषा होय. आपल्या मनामध्ये असलेले भाव किंवा विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच भाषा. या ठिकाणी सुद्धा आपल्याला हा प्रश्न रिपीट झालेला आहे, तुम्ही बघू शकता. इथे आपल्याला तो प्रश्न विचारलेला आहे, विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन म्हणजेच काय, तर मुख्य साधन म्हणजेच भाषा होय. आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला तोच प्रश्न विचारलेला आहे. तो 2011 मध्ये विचारलेला आहे आणि हा डिपार्टमेंटल PSI 2019 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न तेच असतात विद्यार्थी मित्रांनो, कारण की मराठीमध्ये मोजकेच चॅप्टर आहे आणि त्याचवरती रिपीट प्रश्न विचारले जातात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूयात, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. तर मराठी भाषा मुख्यतः रिकामी जागा लिपीत लिहिली जाते. तर या ठिकाणी हा प्रश्न आपण सहज लिहू शकतो आणि हा प्रश्न 2007 मध्ये लिपिक टंकलेखक या पेपरमध्ये विचारलेला आहे. तर या प्रश्नाचे उत्तर काय होईल विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला सुरुवातीलाच आपण बघितलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता, मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते. या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेले आहे, देवनागरी लिपी आणि बाळबोध लिपी. हा प्रश्न 2019 मध्ये राज्यसेवा मुख्य या परीक्षेमध्ये विचारलेला आहे आणि या ठिकाणी सुद्धा त्या प्रश्नाचे उत्तर तेच येणार आहे, देवनागरी. तर मराठी भाषा मुख्यतः देवनागरी लिपीत लिहिली जाते आणि देवनागरी लिपीला बाळबोध लिपी असे म्हणतात. तर त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या. हा प्रश्न 2012 मध्ये असिस्टंट मुख्य या परीक्षेमध्ये विचारलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे आणि त्या पर्यायापैकी देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या आहे तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर या पर्यायामध्ये मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत हा पर्याय बरोबर आहे. म्हणजेच काय, तर देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या आहे, तर मराठी, गुजराती, हिंदी आणि संस्कृत. तर या ठिकाणी अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण देवनागरी लिपीवरती आपल्याला बरेच काही प्रश्न या ठिकाणी आढळलेले आहेत. तर देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाते आणि या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय विचारलेला होता की देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या. हा प्रश्न 2012 मध्ये विचारलेला आहे. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे मराठी, गुजराती, हिंदी आणि संस्कृत. तर आपल्याला एकूण सुद्धा देवनागरी लिपी कुठल्या कुठल्या आहे ही माहिती असणे गरजेचे आहे. तर मराठी, गुजराती, संस्कृत, हिंदी, बंगाली आणि पाली ह्या देवनागरी लिपी आहेत. कुठल्या कुठल्या, तर मराठी, गुजराती, संस्कृत, हिंदी, बंगाली आणि पाली. देवनागरी लिपीनंतर त्यानंतरचा महत्त्वाचा पॉइंट आहे अभिजात भाषेचा दर्जा. तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्यासाठी श्री रंगनाथ पठारे सरांनी खूप प्रयत्न केलेले आहे. त्यांनी अभिजात मराठी भाषा समिती स्थापन केली होती आणि कधी तर हा देखील आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात. 10 जानेवारी 2012 रोजी अभिजात मराठी भाषा समिती श्री रंगनाथ पठारे सरांनी स्थापन केली होती. कशासाठी, तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, मी SD पब्लिकेशन या चॅनलवरती मराठी भाषेचा उगम व व्याकरण यावरती डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत मराठी व्याकरणावरती. तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती जाऊन तुम्ही ते पूर्ण व्हिडिओ बघू शकता. तिथे तुम्हाला पूर्ण माहिती मिळणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि अजून कुठल्या टॉपिक्सवरती व्हिडिओ पाहिजे आहेत हे सुद्धा मला तुम्ही कमेंट करू शकता. आणि SD पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ॲक्टिव्ह करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.